हॅलो मित्रांनो, सर्वांना माझे नमस्कार, शुभ सकाळ। तर मित्रांनो, सकाळ झालेला आहे आणि आता मी आणि आहो आले ते रानात वावरात आलेला आहोत। हे बघा, हे जे आमचा ऊस आहे ना, सगळं पिवळी झालेलं आहे। आहो म्हणत होते की ह्याच्यात आपण टाकूया शेणखत, कारण की जेव्हा आम्ही ऊस लावत होतो तेव्हा तर काहीच शेणखत किंवा कोंबड खत काहीच नव्हतं विस्कटलं। तर आता आले तर आम्ही हे रानात आता ऊसात आम्ही आले तो काय टाकायला, शेणखत। हे बघा, घरचं शेणखत आहे, पिशवीमध्ये भरून काल आम्ही रात्री इथं टाकून गेलेत आणि आता आलेत आम्ही शेणखत टाकायला। मित्रांनो, खरं सांगू तर भरपूर दिवसांनी रानात आलेत आणि जेव्हा मी घरी गेलते म्हणजे माहेरी, तिकडून आल्यानंतर थोडं रानातलं काम करत होती, जास्त नव्हती करत। आणि आज सकाळ सकाळ म्हणजे 6-6:30 वाजलेलं आहे आणि आले ते आम्ही वावरात काम करायला। आणि मित्रांनो, एक सांगायचे, रात्री एवढं वारं चालू होतं ना, आभाळ आलता, एवढं आलतं की असं वाटत होतं की भरपूर पाऊस पडेल, पण काहीच पाऊस नाही, काय नाही। आणि पाऊसचं तर खूपच गरज आहे। मुंबई साईड पाऊस चालू आहे, पण बारामती हे गावात म्हणजे आमचे जे गाव आहे बारामती सिरसुफल गाव, इथं तर पाऊसचा थेंब सुद्धा पडत नाही। आणि लोकांची बघू शकता तुम्ही, सगळं ऊस जळायला लागले ते। हे बघा, हिरवी आहे, माझा ऊस कसा आहे बघा। आमचा ऊस एकदम थोडा हिरवी पण आहे आणि सुकलेला पण आहे, बरंच जणांचा ऊस जळलेला आहे। तर आज आम्ही आलेलो आहोत शेणखत टाकायला। एवढं आहे सगळं, मला वाटते 30-35 पिशवी असेल। हे भरपूर आहे बघा, असं थोडं दिसतंय पण भरपूर पिशवी असेल मित्रांनो। आणि एवढं आबड रात्री तर काय सांगा, स्लापवरनं रूम मध्ये असं म्हणजे एवढं वारा होता ना की वरनं खाली एकदम वाराचा एकदम सनसन 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 आवाज येत होता। रात्री पाऊस का आला नाही तुम्ही तर म्हणत होता? हा, पण परत मला फोन आला इंद्रदेवाचा की पाऊस आता कॅन्सल केला, तुम्ही परत वरती झोपाय जावा। रात्री तर मित्रांनो खाली यायचं, परत वर जायचे, लाईट नाही आणि रूम मध्ये एवढं गरम होत होतं ना, काय सांग। एवढं वारं, एवढं पाऊस, म्हणजे आभाळ आलता, असं वाटत होतं की लय जोरात पाऊस येईल, पण काय पाऊस आला नाही। आणि पावसाचं खूपच गरज आहे, लोकांचं आहे ना खूपच नुकसान होतं है ना। थांबा, उचलते नाही तर हात जाईन जाऊ दे कामाचं। काय हात त्याला काय होते, गेला तरी। अरे मम्म्या, मित्रांनो हे बघा, एवढं खत एवढं जड आहे ना, काय सांगू तुम्हाला, एक माणसांनी उचलणार नाही, मी धरून म्हणजे उचलते तरी उचलाय नाही। हे बघा, आता आहो चालले जातं शेणखत टाकतं ते। आणि सगळ्यांना तर माहिती, उन्हाचं टेम्परेचर जे आहे खूपच वाढलेलं आहे। उन्हाचं आधी काम केलं तर बरं आहे, पण उन्हात कोण थांबायचे, तरी आहो उन्हात काम करते मित्रांनो। सकाळी 6ला जातं औषध मारायला आणि दुपारी 12 वाजता येतं ते। मम्म्या, किती अवघड आहे ना, काय शेवटी आपल्यालाच करावं लागेल, त्यामुळे आहो जातं ते कामं करायला। कधीतरी मी पण जाते, पण जेव्हापासून मी घरनं आले ते तेव्हापासून थोडासा स्लो माझं काम चाललेलं आहे, कारण की ऊन पण भरपूर आहे मित्रांनो। उन्हात निघायची इच्छा नसतं, मन नसतं, तरी आज आलेलं आहे लवकर। आता हे सगळं टाकून झालं तर ट्रॅक्टर येईन ऊस बांधायला। हो, आज येईन ट्रॅक्टर। आता यायचंय थोडे वेळ। मित्रांनो, खत जे आहे ना, एवढं जड आहे, एखादा माणसाचा मान मोडून जाईन, त्यामुळे म्हणजे मी माझ्या डोक्यात घेत नाही।
आता आहोला म्हणलं की एवढं जड कशाला भरलं तर म्हणतात ते ओलं खत आहे बघा. दोघांना एक पिशवी उचलत नाही एवढं जड आहे. आपण सकाळी जेवण करून आणलं ना त्यामुळे हलकं वेळ लागते. म्हणजे ताकद काही नाही ना. जेवण करून आलं असतं तर बघा मित्रांनो, जेवण करून आलं असतं ताकद आली असते असं म्हणतात. झालंय मित्रांनो, अजून राहिले 10-12 पिशव्या. ट्रॅक्टर ऊस बांधायचं ट्रॅक्टर येणार आहे 10 वाजता. तोपर्यंत आमच्या शेणखत टाकून होईल. बघा दगड आहे तिकडं, दगड का तर नाही आणलाय, दगडांनी कापावं लागतंय. शेतकरीचं जुगाड. तर कसं लागते एवढं हे असताना. 2-3 दगडी आणलेली बाईने टाकून दिली दगड. तिकडं आहे की पलीकडं. मला वाटलं कोण ठेवलंय. मी म्हणलं पिशवीवर कशाला दगड ठेवलंय कोणीतरी. तर चला आता मित्रांनो, आता खत टाकून झालेलं आहे. जे शेणखत होतं ते टाकून झाले ते, आणि ऊन भरपूर वाढलेलं आहे मित्रांनो. 8 वाजलेला आहे. आम्ही आले होतो 6:30ला आणि आता चालले ते बघा युरिया खत टाकायला. काय म्हणतात युरिया मिक्स? युरिया, DAP, शिमिक, 10-20, पोटॅश. पोटॅश काय होता है भाई? पोटॅश क्या होता है? खत. आणि मित्रांनो, ट्रॅक्टर अजून नाही आलेला आहे. ट्रॅक्टर येणार आहे 10 वाजता, तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. आणि ट्रॅक्टर यायला उशीर होईल, त्यामुळे म्हणजे आता आम्ही पटकन खत टाकून आता निघून जाणार आहे घरात. आणि घरी गेल्यानंतर घरी पण भरपूर काम आहे मित्रांनो. तर असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. आणि बरेच दिवस झाले ते आम्ही ब्लॉग नाही टाकलाय चॅनलवरती, कारण की कामामुळे आणि वेळ पण नाही. हे बघा असलं खत आहे. बघा मित्रांनो, असलं खत नाही असं टाकावं लागेल. आता थोडं थोडं टाकावं लागेल, कारण की एकच बॅग आणली मी. अक्का उसाला पुरायला पाहिजे असं टाका. कुठं कुठं ऊस लय वाढलाय ना. ते पाणी होतं ना, आपण इथला गेलो थोडं पाण्याला लक्ष झालं दुर्लक्ष. मित्रांनो, आम्ही UPला गेल्यानंतर कामाचं लोड लय वाढलंय, कारण की आम्ही तिकडे गेल्यानंतर आई एकटीच घरी होती. आणि आई काय काय करणार आहे? घरचे काम बघणार आहे, गुरांचे काम बघणार आहे, की रानातलं काम बघणार आहे. तरी जास्त दिवस यंदा आम्ही नाही थांबलो मित्रांनो. जेव्हा कुंभमेळा होता ना, तेव्हा प्रयागराज आम्ही गेलतो, तेव्हा 1 महिना आम्ही थांबलेलो होतो. 1 महिन्यात जास्त झालं. आणि यंदा तर फक्त 10 दिवस थांबलेलो होतो. परत जायचे मित्रांनो. असंच तुम्ही चॅनलवरती बनवून राहिल्यानंतर म्हणजे कि मैं जब जाने वाली हूँ ना, तब मेरे घर वालों से मिलवाऊंगी और सभी से बात करवाऊंगी और सभी को वीडियो में लूँगी, ठीक है? तो आप लोग ऐसे ही चैनल पे बने रहिए. ये देखिए सीताफल आया है मित्रांनो. सीताफळ पण लागलेला आहे भरपूर आहे बघा. कोणाला कोणाला आवडतं सीताफळ, भरपूर लागलेला आहे. आमचे सीताफळ आहे म्हणजे झाडं आमच्या शेतात आहे. आणि खूपच गोड असते मित्रांनो. पिकल्यानंतर खूप गोड लागते. तर चला मित्रांनो, शेणखत विस्कळून झालेलं आहे आणि युरिया जो खत होता ते सगळं विस्कळून झालेलं आहे. सगळं खत टाकून झाले ते कंप्लीट. आता आहो गेले ते ऊसामध्ये पाणी लावायला. ऊसात पाणी लावायचे मित्रांनो, कारण की ऊस खूपच जळत चाललेला आहे आणि बरेच लोकांचे ऊस जळलेला आहे.
पाऊस वगैरे काय पडाय नाही, त्यामुळे म्हणजे आता नुकसान होते. काय करणार आहे. आहो गेले ते उसामध्ये पाणी लावायला. आता मी चालले ते स्नान करायला, आंघोळ करायला. आंघोळ केल्यानंतर मग जायचे आम्हाला गावात, काहीतरी काम आहे. तर हा व्हिडिओ इथं सेंड करते. आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. UP अँड महाराष्ट्र लव्ह जोडी कपलला सपोर्ट करा, लव्ह मॅरेज जोडीला. बाय बाय.